सेवक उपस्थित असतील. स्वामी की जय. श्री नमो नमः. श्री योगेश्वरा नमो नमः. मनाची सुमने मार्पितो भाते तुम्ही करावे कुसुमासम करावे कुसुमासम नारियेळ परिची भाववीणात जर्पितो भाववीणात जर्पितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. ध्वजस्तंभाजवळील अधिष्ठाना तारीखांविधी पूर्णत्वाला गेलेला आहे. ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे त्या आदरणीय परमार्गदर्शक प्रल्हाद दादाजी चौधरी यांना पुष्पहार गंध हा बहुमान या ठिकाणी दिला जातो. लवकर बाबा या ठिकाणी. चक्रधरांचा सत्य शांतीचा ध्वज फडके उंच नभा हा ध्वज फडके उंच नभा. मी पण तो पण येथे नाही एकात्मतेची देतो पाही एकात्मतेची तो वाही. शुभ्र शांती सांगे चक्र सुदर्शन सतत मागे गा कीर्ती गा जगता ध्वज फडके उंच नभा हा ध्वज फडके उंच नभा. या सारे या झेंड्या खाली चक्रधराविन नाही वाली चक्रधराविन नाही वाली. वातली नभा हृदया नभा गोविंद प्रभूंचे स्मरण करोनी राऊळ मंडळ लागे चरणी राऊळ मंडळ लागे चरणी. आणि त्यानंतर पुढील विधीला आपण प्रारंभ करणार आहोत. सर्व आदरणीय संत साधक तपस्विनी साध्वी आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि सभागृहाच्या ठिकाणी आपण सर्वांनी यावं. सर्व उपस्थित आता ध्वजस्तंभाजवळ उपस्थित असलेले सर्व परमार्ग सेवक आपण सर्वांनीही आता या सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उपस्थित व्हावं. पलीकडच्या बाजूने पुरुष मंडळींनी उभं राहा. या सर्वांच्या हातामध्ये पुष्प आपण देणार आहोत, पण फुलारीच्या आगमनामध्ये आपण सर्वांनी पुष्प समर्पण करावयाचं आहे. मधल्या मार्गिकेतून फुलारीचं हे महत्वपूर्ण असलेलं वंदन या ठिकाणी सन्मुख करावं. या सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आता उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय वंदनीय आचार्य पूजनीय महात्मा श्री सात्विक मुनी दादाजी वांबोरे आणि आदरणीय परमार्ग सेवक राजेश आबा परजाने दोघांच्या प्रमुख शुभ हस्ते या सभागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतो आहे. दोन्ही बाजूने सर्व सेवक उपस्थित असतील. स्वामी की जय. आता सर्वांनी आपल्या जागेवर 2 मिनिटं थांबा. सर्व वंदनीय आचार्यांना विनंती आहे त्याला सन्मुख करून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंकडे आपली ही पुष्पवृष्टीचं अनुलक्ष असणार आहे. आता पंचावताराच्या उद्घोषामध्ये मुख्य फुलारी वंदन असं हे महत्वपूर्ण असलेलं वसतिस्थान या वसतिस्थानाच्या स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज
श्री चक्रधर स्वामी की जय. हो आता इथे सन्मुख श्री फुलारीचा अधिष्ठान आहे. आपण त्याला मंगल अभिषेक करणार आहोत. गोलाकार पद्धतीने सर्व अधिकारी उपस्थित असतील. आपल्या सर्वांच्या शोधात पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या. आणि अतिशय महत्त्वपूर्ण असलेला हा मंगल अभिषेकाचा सोहळा आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. आता सद्भक्त बंधू वगैरे आणि सभागृहातील सगळ्यांना विनंती आहे, आपण असं नसतं व्हावं. हो बसून घ्या. त्याला बसून चांगला सोहळा पाहता येईल अशी आम्हाला सूचना आली. अधिकरण सर्व मंडळी गोलाकार पद्धतीनं. मला असं वाटतं बसण्यासाठी तोंडाची गरज नाही. या नाही परत भेटणार येत नाही, नंतर दंडवत करायचा. हो बरं बरं असं सर्व अधिकरण मंडळी गोलाकार पद्धतीने उभे असतील. हो आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा